नमस्कार मित्रांनो, आतापर्यंतच्या शासकीय योजनेतून ठिबक सिंचन घेताना शेतकऱ्यांना त्या ठिबकचे पूर्ण पैसे देऊन खरेदी करावे लागत होते आणि त्यानंतर शासनाकडून अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जात होते। पण आता यामध्ये मोठा बदल झाला असून आता अनुदान वगळून उर्वरित पैसे भरून ठिबक सिंचन संच घेता येणार आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या म्हणजेच पोकरा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ठिबक सिंचन संचासाठी अनुदान देताना क्रेडिट कार्ड पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या नवीन प्रणालीमुळे मंजूर अनुदानातील रक्कम डिजिटल चलनाच्या स्वरूपात वापरून उर्वरित रक्कम पुन्हा वापरण्याची सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहे। ही नवीन प्रणाली प्रायोगिक तत्वावर नाशिक, नागपूर आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजेच CBDC पद्धतीला मान्यता देण्यात आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून वितरित होणारे हे डिजिटल चलन आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चातून संच खरेदी करून नंतर अनुदान मिळत होते। मात्र पैसे गुंतवणुकीअभावी अनेक शेतकरी योजना राबवू शकत नसल्याने सरकारच्या निदर्शनास आले आहे। याच पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांना पूर्व अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या नव्या प्रणालीत शेतकऱ्यांना DBT पोर्टलवर अर्ज केल्यानंतर CBDC पर्याय निवडावा लागेल। त्यानंतर शेतकऱ्यासाठी डिजिटल वॉलेट तयार करून मंजूर अनुदाना इतकी रक्कम टोकन स्वरूपात जमा केली जाईल। संबंधित शेतकरी नोंदणीकृत विक्रेत्याकडून ठिबक सिंचन संच खरेदी करताना QR कोडद्वारे ही रक्कम वापरू शकतील। मात्र ही रक्कम अंतिम अनुदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विक्रेत्याला वापरता येणार नाही, अशी सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे। ठिबक सिंचन संच बसवल्यानंतर शेतकऱ्यांनी DBT पोर्टलवर बिले व कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे। एका एकरासाठी 57,241 रुपयाचा मापदंड असून त्यासाठी 90% म्हणजेच 51,117 रुपये अनुदान दिले जाते। ही रक्कम डिजिटल वॉलेटमध्ये टोकन स्वरूपात दिली जाईल। उर्वरित रक्कम शेतकरी आणि विक्रेता यांच्यातील व्यवहार राहील। अंतिम मंजुरीच्या वेळी टोकन आणि प्रत्यक्ष मंजूर रकमेतील फरक असल्यास तो पंजाब नॅशनल बँकेमार्फत प्रकल्प खात्यात वर्ग केला जाईल। असा हा मोठा बदल शासनाकडून करण्यात आला आहे। धन्यवाद।